औरतीशिवाय जिंदगीत मजा नाही आणि मजेशिवाय जिंदगी कुछ काम की नाही। जवानीची मजा लुटायला औरत लागते आणि औरतीची मजा लुटायला जवानी लागते। आता आमची 40शी उलटली, तारुण्याची चढण संपून बुढेपणाची उतरण सुरू झाली, पण नशिबात औरत नाही। छे, अगदी वीट आला या एकाकी जिंदगीचा। आता सरळ त्या कड्यावर जातो आणि जीव देतो आणि अल्लाला जाऊन जा विचारतो। या अल्लाह, पायल की झंकार, कैसा रूमझुम आवाज आता है। आओ प्यारी, आओ प्यारी गुलशन, आओ मेरे दिली जान, मैं इधर तड़प रहा हूँ। आओ 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 प्यारी, आओ। आओ प्यारी, आओ, मैं यहाँ तड़प रहा हूँ। आओ आओ दिले जान, आओ। मिया साहब, अगं बाई, बहुतेक आटोपलेला दिसतोय। मिया साहब, अहो मिया साहब, खरंच बहुतेक गेला हा कामातून। नाही, पण याला एवढ्या लवकर जाऊन देऊन कसं चालेल? अजून तर याच्याकडून पुष्कळ कामं करून घ्यायची आहेत मला। खान साहेब, अहो खान साहेब, अहो खान साहेब। मैं कहाँ हूँ? मेरे पास। तुम कहाँ है? तेरे पास। हम दोनों कहाँ है? हम दोनों साथ साथ है। ऐसा नहीं, हाँ? मैं जमीन पे हूँ या आसमान में। तुम्ही जमिनीवरच आहात, पण मी की नाही स्वर्गातून आले तुमच्यासाठी। वाह वाह, क्या जवानी, क्या खूबसूरत। अल्लाह, तुम्हें बहुत बहुत शुक्रिया। तो प्यारी, कौन हो तुम? मैं हूँ आसमान की परी। क्या नाम है? मेरा नाम है तो बिजली। हाय हाय रे मेरी बिजली, हाय हाय। हाँ? कुठून आलीस तू? मी की नाही स्वर्गातून आले तुमच्यासाठी। माझ्यासाठी? हो। प्यारी बिजली, माझ्यासाठी? हो। कुणी पाठवलं तुला? तुझ्या बापानं। हाय रे मेरा बाप। प्यारी, प्यारी, मैं तेरे साथ शादी करूंगा, तुझे अपनी मलाइका बनाऊंगा, हम दोनों खूब प्यार करेंगे। हाँ। पण तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? बहुत सारा प्यार है। पण तुम्ही काय कराल माझ्यासाठी? तुझ्यासाठी मी काय हवं ते करीन, फक्त सांग तू, तुला कुठं नेऊ, कुठं ठेवू, सांग प्यारी, काय करू? कुठे ठेवू पण नको आणि कुठे नेऊ पण नको, आधी होश मध्ये या। हाँ हाँ,
आधी होश मध्ये या म्हटलं. दुसरं काही सुद्धा करू नका माझ्यासाठी. नाही तर मी इथं आले तुमच्यासाठी आणि तुम्ही जाल स्वर्गात. नहीं नहीं प्यारी, हाँ? तुम्हें छोड़कर मैं किधर भी नहीं जाऊंगा और तुम भी मुझे छोड़कर मत जाना. नहीं, मैं तुम्हें छोड़कर ना किधर भी नहीं जाऊंगी. आता मी इथंच राहणार. सच? हाँ. वाह वाह वाह, बहुत बढ़िया. अगं आई गं! क्या हुआ प्यारी? काय झालं? भीती वाटली. कसली? मला वाटलं कुणी अतिरेकी आले की काय. नहीं नहीं प्यारी, डरो मत, है ना. डरो मत. तेरे साथ शादी करूंगा. तर काय करणार माझ्यासाठी. तू काय सांगशील ते करीन मी. असं हा मग आधी माझ्या पाया पडा. हा हा जरूर. अहो नमाज पडू नका, पाया पडा. हा हा ठीक आहे. हा. आता उठा. धरा दोन्ही कान. आता काढा होता बशा. पुरे. आता की नाही तुम्ही माझ्यावर प्रेम करण्या लायक झाला. सच? हा. वाह वाह वाह. सच. तो हम जल्दी से शादी करेंगे. हा. आता की नाही मी नेहमी इथे येत राहणार. वाह वाह. तेव्हा गडाच्या सर्व आडवाटा, पायवाटा, गुप्त भुयार यांची माहिती असलेली बरी नाही का. अरे ती कशाला हवी तुला माहिती. हे बघा, उगाच नको ते प्रश्न विचारू नका मला, नाहीतर मी शादी नाही करणार तुमच्या अरे बरोबर. असं नको राहू. सांग, तुला हवं ते सांगतो मी. चल तुला पूर्ण किल्ला फिरवतो. चल माझ्या बरोबर. खरंच. हो खरंच. तुम कितने अच्छे हो. तुम भी कितनी अच्छी हो. हाँ. प्यारी, हाँ? प्यारी तुम्हें नाच गाना आता है. हाँ, क्यों नहीं, सब कुछ आता है. वाह वाह.
किल्ला दाखवतो. असं ये माझ्या पाठू. हो चला. पण तिकडे कडक पहारा असेल नाही का? हो तर कडक पहारा आहे तिथे. काल ज्योत्याजी नावाचा शिवाजीचा एक साथीदार आम्ही कैद केलाय. तेव्हापासून कडक पहारा घालण्यात आलाय. चल मला दाखवतो सर्व. नाही साजीराव, मी माझ्या निश्चयापासून टाळणार नाही. तर एक वेळ मरण पत्करीन. ज्योत्याजीरावांनी सुटका केल्यास मागं पाऊल घेणार नाही. कान्होजीराव, येत्या 2 दिवसामध्ये प्रबळगडावर हल्ला करावा असं तानाजीरावांनी ठरवलंय आणि त्याची संपूर्ण तयारी केली आहे. पण तुमच्या अशा या धाडसानं जर काही विपरीत प्रसंग उतरला तर महाराजांचा रोष मात्र आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. साजीराव, महाराजांच्या आज्ञेचं उल्लंघन करून मी हे साहस करतोय याची मला पूर्ण कल्पना आहे. पण ज्योत्याजीरावांची सुटका झालेली पाहून महाराजांना आनंदच होईल. पण मी म्हणतो अशी बेदरकारपणे मृत्युमुखात उडी घेण्याची एवढी घाई का झाली तुम्हाला? कारण गिरिजेने मृत्युमुखात उडी घेऊ नये म्हणून. काय म्हणताय? होय हे साजीराव, काल आम्ही दोघंही त्या प्रबळगडावर गेलो होतो अगदी वेषांतर करून. तिथले ज्योत्याजीरावांचे कैद्याचं ठिकाण, तिथला चोर वाटा आम्ही दोघांनी पाहून आलो. आज रात्री गिरिजा स्वतःच जाणार आहे त्या प्रबळगडावर. न जाणू वैराला संशय आला तर हलताच परिणाम होईल. आणि म्हणूनच ज्योत्याजीरावांची मी सुटकेची घाई करतो. तुम्ही फक्त एवढंच करा, तिला तिच्या विचारापासून परावृत्त करा आणि तुमच्या सोबत तिला ठेवा. पण ती माही कोण माझं ऐकेल की नाही याबद्दलच मला शंका वाटते. नाही, तुम्हाला मानते ती, अगदी थोरल्या भावाप्रमाणे मानते. तुम्ही काही करा, पण तिला अशा प्रसंगी तिला एकटीला जाऊ देऊ नका. त्या सूर्योदयापर्यंत माझी वाट पहा. आलो तर ज्योत्याजीरावांची सुटका करूनच येईल, नाहीतर तुम्ही घाबरू नका. कान्होजी मरणाला येत नाही. येतो, काळजी करू नका माझी. येसाजीराव, बरं झालं तुम्ही इथे भेटलात ते. अहो, कान्होजीरावांना सकाळपासून भेटण्याचा प्रयत्न करते मी, पण ते भेटलेच नाहीत मला. कान्होजीराव कामगिरीवर गेले आणि ते 2 दिवस तुला भेटणार नाही. काय? होय. बरं, तू भेटलीस ते ठीक झालं. अगं आत्ताच मी तुझ्याकडे येणार होतो. आणि हे बघ, तुझ्याशिवाय माझी कामगिरीची पूर्तता होणार नाही. पण येसाजीराव, अगं तुझी अडचण ठोक. ज्योत्याजीरावांच्या सुटकेसाठीच निघालेस ना तू? अगं तुझ्यासारख्या मुलीला या संकटाच्या खाईत लोटून आणि संकटाच्या खाईत निघाली. अगं आम्ही का आजच मेलो की काय? येसाजीराव, मी व्यवस्था केली ज्योत्याजीरावांच्या सुटकेची. आणि हे बघ, उद्या सूर्योदयापर्यंत ती तुला येऊन भेटेल. काय? होय, अगदी खरं सांगताय? हो, अगदी खरं. तिला एक गोष्ट लक्षात ठेव विद्या, प्रेमापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असं असतं म्हणतात. तिला अगं तुझ्या भावाने स्वप्राणाचं बलिदान देऊन या देशासाठी केवढी मोठी कामगिरी केली. खरं सांगू का येसाजीराव, अहो या देशासाठी ना अगदी कोणतंही दिव्य करण्याची तयारी आहे माझी. आता मात्र तू ज्योत्याजीरावांची मुलगी शोधतेस कधी गेली का? खरंय.
माझे तुझ्याकडे अत्यंत महत्वाचे काम आणि ते हे बघ तुझ्या मदतीशिवाय ते माझं काम काही पूर्ण होणार नाही. साजीराव हो सांगा तरी कोणतं कार्य करायचं आहे? लोक जागृती करायची आहे आपल्याला. या जुलमी सुलतान विरुद्ध लोकांच्या मनातली भीती काढून त्यांच्या त्याला स्वातंत्र्याचं महत्व पटवून द्यायचंय. पण हे तुमचं तत्वज्ञान ऐकायला लोक जमा होतीलच ना? निश्चितच. अगं लोकांना जमवायचे किल्ले आहे माझ्या हातात. हे बघ या गावच्या चावडीवर उभं राहून अगं एखादा खऱ्या सुरात पवाडा म्हणाला सुरात गेली ना तर अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सारे झाडून वळवली. अच्छा म्हणजे एवढं सामर्थ्य आहे तर तुमच्या कोवळ्यात. मग मला तरी ऐकावा. ऐका माय
पोटात परिणाम झाला नाही असं दिसतंय. बायकाला काही नसतं म्हणतात ना ते काही खोटं नाही बघ. होय साजीराव, हल्लीच्या लोकांना पोवाड्याऐवजी काय आवडतं ठाऊक आहे का? काय बघ ऐका. वर्ण सावळा वेश मावळा, मराठमोळा धनी मल्ला, अतिशय सुंदर. वर्ण सावळा वेश मावळा, मराठमोळा धनी मला, अन काळ कापतो त्याच्या पुढती गुपित सांगते ऐक तुला. हे वर्ण सावळा वेश मावळा, मराठमोळा धनी मला, वर्ण सावळा वेश मावळा, मराठमोळा धनी मला, अन काळ कापतो त्याच्या पुढती गुपित सांगते ऐक तुला. ऐकतं, ऐकतं. किती लढती पोटासाठी, हा लढतो देशासाठी. किती लढती पोटासाठी, हा लढतो देशासाठी. हे वैन येतो अमृत आणतो मायदास मुक्तीसाठी. अरे वैन येतो अमृत आणतो मायदास मुक्तीसाठी. देव देशान धर्मापुढती तुच्छ लेखतो प्राणाला. देव देशान धर्मापुढती तुच्छ लेखतो प्राणाला. म्हणून विजयी सदैव होतो जिंकून उरला काळाला. वर्ण सावळा वेश मावळा, मराठमोळा धनी मला, वर्ण सावळा वेश मावळा, मराठमोळा धनी मला, अन काळ कापतो त्याच्या पुढती गुपित सांगते ऐक तुला. वा. अतिशय सुंदर अगं पण एवढी ऐकून ना, अगं मेलेला सुद्धा उठून बसेल एवढी ताकदच या तुझ्या लावली. मग मी सांगितलं होतं ना. आता आपल्या कामगिरीला आपण लावूया. चल, घेऊया. कशाला दोनदा मारतो झोपलं काय दोनदा त्याप्रमाणे देत नाही किल्ल्यात प्रवेश केलाय. नशिबाने अशी साथ दिली तर पुढचा मार्ग देखील सापडला. इथंच कुठेतरी तळघरात जाण्याचा मार्ग आहे. तो एकदा मार्ग सापडला की ज्योत्याची रान सुटका झालीच म्हणून समजा. सापडली पुण्याची जागा सापडली. तेच तेच त्या औदुंबराचं झाड, त्याला बांधलेला भला मोठा पार. त्या पाराची पहिली पायरी सरकवली की तळघरात जाण्याचा गुप्त मार्ग सापडला. आता उशीर करून भागायचं नाही, लगेच कामगिरीला लागलं पाहिजे. खात झाला खुद्द केसरसिंह इस्माईल बरोबर इथंच येत आहे. काय करा लपायला सुद्धा इथे जागा नाही. घालू का झालं काही उपाय नाही. हजारो अरब त्यांच्या बरोबर धावून येते. काय करावं इथून आता सटकलेलेच बरं. इस्माईल, त्या शिवाजीच्या नाड्या कशा आवडल्या, त्या
त्याची मस्ती कशी जिरवली. काचच त्याचा एवढा बागुळ बुवा करून ठेवला होता. या केसर सिंहाच्या भीतीनं कुठं धडी मारून तर बसला नसेल ना. किल्लेदार साहेब, त्या शिवाजीचा काहीच अंदाज बांधता येत नाही. न जाणो ही वादळापुढीची शांतता नसेल कशावरून. ज्वालामुखी आतल्या धगधगत असेल आणि एकदा का उद्रेक झाला की परवा नाही. एक केसर सिंह मौजूद आहे. आता 1-2 दिवसातच बादशाहकडून मोठी कुमक येऊन पोचेल. बघ त्या शिवाजीची बाळमुळं कशी खणून काढत होती. किल्लेदार साहेब आणि एक हा मराठ्याला पकडायला एवढी धावपळ. खान साहेब, तुम्ही समजता तसा हा साधा सुधा मराठा नाहीये. त्या बदमाश शिवाजीच्या गळ्यातला ताहीत शमशेर बहादूर कान्होजी जेदे आहे. या हराम खोराला त्या दिवशी माझ्यावरती हल्ला केला होता. लक्षात ठेव, तुला सोडणार नाही. एक मराठा एवढी बहादुरी दाखवू शकतो. हा बडी ताजुब की बात आहे. त्या दिवशी मी त्या वेळेवर पोचलो म्हणून अगदी त्याने 10-12 जवानांना खाली लोळवलं आणि बाकीच्यांचीही 30 गत करून निसटत होता. पण या साबाजीच्या रूपानं याचा काळ आडवा आला आणि हा हाती लागला आपल्या. साबाजी, तुम बडे बहादूर हो. बादशाहकडून तुम्हाला आम्ही खूप इनाम देऊ. तसं झालं तर ठीक आहे. कान्होजी, अब बोलो. त्या बदमाश शिवाजीच्या गळ्यातला ताईत काय राम खोरा. अरे बस कर तुझ्या वल्गना महाराजांना पकडण्याच्या. अरे त्यांच्या नजरेसमोर सुद्धा उभं राहण्याची तुझी हिंमत होणार नाही, समजलास. खामोश. स्वतः जीवावर बेतला असताना शिवाजीची तरफदारी करतोस काय. बघ, आता आम्ही सांगतो तसं वागायचं, नाहीतर खाली फुकट जीवाला मुकशील. मरणासमय स्वतःच्या धर्माला दिलानी देऊन पालिकाय पाय असणाऱ्या कमस्थानांना जातीवंत मराठाला नाही. खामोश. ये माझा अन्न पाण्या वाचून अंधारा कोठडीत थांबून ठेवा. किल्लेदार साहेब, आपलेल्या सांडसाण्याचे लचके तोडा. जड पडून टाचा आणून म्हणू द्या आराम जाताना. काय कान्होजी राव, पाहिलीत या साबाजीची बहादुरी. हा साबाजी मनात आणील ते करू शकतो याची आता तरी झाली काय खात्री. त्या दिवशी उपट सोंबासारखा मध्येच येऊन हातात गवसलेली पोरगी उडवलीस काय माझ्या, आणि तुझ्या समोर अपमान केलास. त्या अपमानाचा बदला तुझा बळी घेऊनच करणार आहे. पण तुला खरोखरच जर जगायची इच्छा असेल
तर माझ्या भीतीच्या मार्गातून बाजूला हो आणि त्या थेरड्या ज्योतिजीला 2 समजुतीच्या गोष्टी सांगून त्या गिरजेला माझ्याशी लग्न लावायला सांग. खेळात तुमची दोघांची हे सुटका करून टाकेल. परमेश्वरान रत्न तुझ्यासारख्या फेकण्यासाठी जन्माला नाही घातलं. मरणाची भीती या कान्होजीला घालतोस. अरे काही केलं तरी गिरिजेचं नाक सुद्धा तुझ्या दृष्टीस सापाचीला खमकी काय चला रे घेऊन याला. कान्होजीरावांना काय झाली? कुठं? प्रबळगडावर. आमच्या आज्ञेचं उल्लंघन करून ते प्रबळगडावर गेलेच कसे? मी त्यांना परोपरीनं समजावून पाहिलं, पण त्यांना प्रबळगडावर जाण्यास कारणही तसंच होतं महाराज. ज्योत्याजीरावांची मोठी विद्या. ज्योत्याजीरावांना कैद झाली म्हणून तिचा ठाव उतारा काढण्यासाठी प्रबळगडावर गेली आणि एका जमात तिने प्रबळगडावरील जाणारा साऱ्या चोर वाटा तिने शोधून काढल्या आणि गडावर जाणारा वैराण मोठा तिने बंद केला महाराज. शाबास शाबास त्या मुलीची. खरोखरच फार मोठी कामगिरी पार पाडली ती. अशा तेजस्वी ललना माझ्या महाराष्ट्रात असल्यावर भाग्य काळ काही दूर नाही. या ज्योत्याजीरावांचं सारं घरात मोठं निष्ठावंत आणि तेजस्वी आहे. होय महाराज. ज्योत्याजीरावांची सुटका होईपर्यंत त्या मुलीची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. तिला आणण्याकरता मिळण्याची व्यवस्था करा. पुन्हा प्रबळगडावर जाणार आहे. ज्योत्याजीरावांची सुटका झाली. तुम्ही तिला रोखून धरा. अशा जीवावरच्या प्रसंगी तिला जाऊ देऊ नका. आता प्रबळगडाच्या कामगिरीवर आम्हालाच केलं पाहिजे. अमावास्येपर्यंत तिला धीर धरायला सांगा. अमावास्येच्या मध्यरात्री आम्ही प्रबळगड हस्तगत करून ज्योत्याजीरावांची आणि कान्होजीरावांची सुटका करू. पण महाराज, ती मालिकवर माझं ऐकेल की नाही याबद्दल शंकाच वाटते मला. जर ऐकलंच नाही तर तुम्ही जा तिच्या बरोबर. तिच्या जीवाला जपा. तिला एकटीला जाऊ देऊ नका. आधी कान्होजीराव सुटले तर ठीकच, नाहीतर त्यांच्या कामगिरीवर आम्हालाच गेलं पाहिजे. सतीराव, तुम्ही ताबडतोब निघालाच या कामगिरीवर. जशी वेडी पोर काहीतरी भलतं धाडस काढण्यापूर्वी आता आम्हालाच पाऊल उचलायला पाहिजे. निघा तुम्ही आता. कमाल केलीस तू बिजा. खरंच कमाल. अगं, प्रबळगडासारखा असा भयानक कडा एखाद्या खारी प्रमाणे तू कमाल आहे. भल्या भल्या हिंमतवंतांचे डोळे भगवान डोळे फिरवलेत
असं भयानक धाडस केलं खरं. येसाजीराव, अहो असली कामं आहेत ना, ही धाडसाशिवाय कधीच पार पडत नसतात. आता हे बघा, आपण आलेला मार्ग इतका भयंकर होता की त्या मार्गाने सहसा कुणीही जाण्याचं धाडस करत नाही. म्हणजे म्हणून तर हा मार्ग निवडला ना मी. मग मला असंच वाटतं की कान्होजीराव सुद्धा याच रस्त्याने गेले असावे. पण मग ते वैल्याच्या हाती सापडले कसे? तो मान जर साबाजी त्या गडावर असेल तर खास होणार खास. इथेच मला वाटतं इथेच त्यांची फसगत झाली असावी. कारण तो मार्ग जरी भयानक असला ना तरी थोडा बिंदोक सुद्धा आहे. असं मला वाटतं ना कान्होजीराव त्याच मार्गाने गेले असणार आणि म्हणूनच त्यांची फसगत झाली असावी. अगं मग ते वैल्याच्या हाती सापडले कसे? तेच कळत नाहीये मला. कसे सापडले असावे ते? हा येसाजीराव, अहो तिथे जाण्यासाठी ना तळघरातच एक मोठा दरवाजा आहे. पण त्या तिथे ना नंग्या समशेरीचा पहारा असतो मात्र. मग तो पारा चुकून आपल्याला कान्होजीरावांची आणि जोताजीरावांची सुटका करायला पाहिजे. आहे असा दुसरा एक मार्ग आहे जिथं अजिबात कोणी जात नाही अशा मार्गाने. येसाजीराव ते पहा तिकडे त्या औदुंबराचं झाड दिसतंय ना, तिथे भला मोठा पार बांधलेला आहे आणि त्या पाराची पहिली पायरी तुम्ही चढलात की तिथे तळघरात जाण्याचा दरवाजा आहे. आणि मग तिथून तुम्ही गेलात ना, किती भली मोठी अंधार कोठडीला कुलप सुद्धा आहेत आणि त्याच्या चाव्या मिळवण्यासाठी मी इथं आले. म्हणजे अगं तुला त्या चाव्या इथं कोण आणून देणार आहे? येसाजीराव, अहो त्या चाव्या कोणी देणार नाहीये मला. मग मी कशा त्या युक्तीनं मिळवणार आहे. कोण आहे तो एवढा मोठा माणूस तुला चाव्या देणारा? माझा प्रियकर दिसायला बावळट ध्यान आणि अकलेनं निसंतान आणि जातीचा मुसलमान. एका जातीवांचं मराठीतून बोल आणि एका मुसलमानाबरोबर तू प्रेमाने जाय करते. अगं काय म्हणावं बाई तुला? नाव काय नाव सांगते हराम कोणाचं? येसाजीराव, अहो तुम्ही जर का त्याचं नाव ऐकलं ना तर हसून मुडदा पडेल तुमचा. म्हणजे त्याचं नाव आहे अब्दुल्ला. अब्दुल्ला त्याचं नाव? अगं त्या अब्दुल्लाचा 20 वर्षापूर्वीचा मेलेला भाव तो मीच आहे. काय? अगं त्याला स्वर्गातून परी आणून देण्याचं कबूल केलं तुम्ही, पण मला बाबा काही ते शक्य झालं नाही आतापर्यंत. मग ती स्वर्गातून उतरलेली परी आहे ना, ती मीच आहे. अगं खरंच, पण तू त्या वेड्या फिरायला अगदी बरोबर बनवलं सर. येसाजीराव, तो बघा तोच बहुतेक इकडे यायला निघालाय. आता तुम्ही असं करा, ज्या मार्गाने आलात ना त्याच मार्गाने निघून जा. चला येसाजीराव थांबा, मी सुद्धा येते तुमच्या बरोबर. आजही नाही आली माझी प्यारी बिजली. उद्या येते असे सांगून गेली. तिचा ह्या मितीच पत्ता नाही. बिजली बिजली पुकारून घसा सुकून गेला. त्या बिजलीनं माझी झोप उडवली, भूक पळवली. मात्र स्वप्नात येते आणि कहा गायब हो जाती है. तुझसे तेरी याद अच्छी,
तुझसे तेरी याद अच्छी जो आने को शर्माती नहीं, तू आती जाती है वो आती जाती ही नाही. छे, अगदी वीट आलाय एकाकी जिंदगीचा. आता सरळ स्वर्गातच जावं आणि एकदम बिजलीला भेटावं. प्यारी बिजली मैं आता हूँ, प्यारी बिजली मैं आता हूँ. मियाँ साहब, मैं आई हूँ. मेरी रानी तू आई. हाँ. आजा आजा रानी आजा. मेरी प्यारी बुलबुल हाँ? कहाँ थी तुम? मैं आजा आजा. जरा जरा दूरच उभे राहा. नाही म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर जर का मला स्पर्श केलात ना तर जळून कोळसा होईल तुमचा. अरे असं रागू नकोस. तुझ्यावर खरोखर खूप प्रेम करतो मी. हो. तुझ्यासाठी जीव कसा मछली वाणी तडपतोय माझा. असं खरंच का? खरंच मछलीवाणी तडपतोय जीव हो तुमचा. खरंच. अहो खान साहेब, हा तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय हो? तुम्ही जरा होश मध्ये या आणि मग बोला माझ्याशी. हा अरे प्यारी हा. असं रागू नको माझ्यावर. नाहीतर काय करू मी? रागावू नको नाहीतर काय करू सांगा ना. नको नको प्यारी रागव नको. तुमच्या रागू नको ना मी. मग मी तुम्हाला जे काम सांगेन ना ते काम तुम्ही करायचंय. हा हा प्यारी बोल काय करू मी तुझ्यासाठी. हे बघा, हा हा बोल. मला या मार्गाच्या किल्ल्या मिळवण्यासाठी मी इथे आले नाही. तर तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे मी. सांगू का? हा सांग प्यारी सांग काय करू मी. तुम्ही काय कराल काय कराल काय कराल? तुम्ही आता काय करत होता? पहारा. पहारा? कुठे करत होता पहारा? तळघराच्या दरवाजावर. दरवाजावर? हा. घरातल्या दरवाजावर काय आहे? अंधार कोठडी. आणि अंधार कोठडीत काय आहे? कैदी. कोण आहेत ते कैदी? शिवाजीचा सरदार कान्होजी आणि तो बुढा चोत्याजी. बाई 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 बाई, फार धोकेबाज कैदी दिसते ते. पूछो मत. असे खतरनाक कैदी आहेत म्हणून तर मला जागता पहारा ठेवावा लागतो. पण खान साहेब, नाही म्हणजे पहारा ठेवून तुम्ही इथं आलात आणि तिकडे ते कैदी जर पळून गेले तर? कसं शक्य आहे? दरवाजाला आहेत मोठी कुलप आणि चाव्या आहेत माझ्याजवळ. हा? हा, ही बघ. बघू बघू बघू. अरे प्यारी हे काय करतेस? चाव्या दे आधी चाव्या दे. हरवल्या तर तू किल्लेदार मला फाशी देईल. खान साहेब, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हो? बहुत प्यार है बहुत. है ना? बघते ना आता तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. माझं की नाही मात्र तुमच्यावर अगदी खरं खुरं प्रेम आहे. सच. हा बघा आता, हा माझं तुमच्यावर जर का खरं खुरं प्रेम असेल तर या फेकलेल्या किल्ल्या परत येतील. बघा. हा अरे प्यारी ये तूने क्या किया? अल्लाह मर गया. क्या किया? और क्या किया? थांबा थांबा थांबा. हे बघा, तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे ना? हो. हो ना? मग माझं सुद्धा तुमच्यावर खरं प्रेम आहे. आता त्या फेकलेल्या चाव्या जर तुमचं खरोखर प्रेम असेल तर येईल. आओ आओ आओ. अरे ये कैसी जादू है? ये जादू नहीं, तो फिर क्या है? ये तो मेरे प्यार की निशानी है, निशानी. वाह वाह. आता तुम्ही एक काम करा. हा छाव्या तुमच्याकडे घ्या आणि फेका त्या तटापलीकडे. पण आणि हे बघा,
तुमचं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर त्या फेकलेल्या चाव्या परत येतील. जा फेका फेका फेका. पण परत येतील ना? हो, आता तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर नक्की येतील. जा फेका. आओ आओ आओ, मेरा प्यार सच्चा है. आओ आओ अहो खान साहेब, अहो गाव 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 काय करतात? अशाने ते चाव्या तर परत येणार नाही, पण तुमचा वर गेलेला बाप आहे ना तो मात्र नक्की खाली येईल. अरे ऐसा कैसे हो गया? आओ 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 आओ. अरे काय त्याने लढू नको. माझं प्रेम आहे तुझ्यावर. नाही प्यारी नाही. आता मी काय करू? नाही प्यारी, खरंच खरंच माझं प्रेम आहे तुझ्यावर. आओ आओ. आता माझ्याबरोबर शादी करा. हो प्यारी, मी एका पायावर तयार आहे. मी आता लगेच जातो आणि काजीला घेऊन येतो. लगेचच जातो. जा 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 लवकर. शाबास गिरिजा, अगं शाबास. अगं किती लाख मोलाची कामगिरी केलीस तू. बघ आता काळजीराव आणि ज्योतिजीराव सुटलेच म्हणून समज. चल आता लागूया आपल्या कामाला. हो चला. भयान आहे काळोखी रात्र, अकाळा गुप्त अंधार. ही काळरात्रच ठरणार नाही ना माझी? नाही नाही, महाराजांच्या आज्ञेचं उल्लंघन करून ज्योत्याजीरावांची सुटका करायला आलो खरा, स्वतःच मात्र बंदिवान होऊन बसलो. आता या बंदिवानातच मला झिजत मरण तर येणार नाही ना? नाही नाही, अपमानित झिणं जगण्यापेक्षा लढून मेलेलं केव्हाही बरं. कार्याकृती कशी येते? नफा चिकट माझ्या दिशेने येते. मला ह्या बंदिवासानं सोडवण्यासाठी माझा कोणी पाठीराखतच नसेल ना? ये मित्रा ये, मला कडकडून मिठी मार. मित्र नाही, मृत्यू आहे तुझा. माझ्या मार्गातील आडवा काटा दूर करण्यासाठी आलोय. बोल, माझं म्हणणं तुला कबूल आहे की नाही? त्या गिरजेचं माझ्याशी लग्न लावून देणार आहात की नाही? आदान, अरे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे पाय साठणाऱ्या तुझ्यासारख्या कुत्र्याजवळ हा कान्होजी आपल्या प्राणाची कधीही भीक मागणार नाही. एवढी खवेंड काय? मग पाहतो आता. बोल, माझं म्हणणं कबूल आहे की नाही? बोल, नाही. कबूल आहे की नाही? होय. अजून ताटा उतरला नाही काय तुझा? बोल बोल, माझं म्हणणं कबूल आहे की नाही? होय. आता कसा ठिकाणावर आलास? 14व रत्न दाखवतात कसा अगदी सुतासारखा सरळ आलास.
कान्होजीचं धैर्यच पाहायचंय ना तुला? ते धैर्य पाहण्याचं तुझ्या धैर्य नाहीये. अरे डोळे फाटतील तुझे. साबाजी, माझी एक गोष्ट तू ऐकलीस तर तू सांगशील ते मी करायला तयार. माझा प्राण देखील मी तुला द्यायला तयार. बोल, मी तुझ्याशी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? तू शिवाजी महाराजांना मिळून स्वराज्याची चाकरी कर. कदाही शक्य नाही, हे त्रिवार शक्य नाही. त्या शिवाजीची अखेरपर्यंत 2 हातच करेल, पण त्याच्याशी मैत्रीची भाषा करणारा हा साबाजी नाही. अरे गुलामगिरी नाहीये, हे प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य आहे. आणि तू काय करतोस रे? पारख्यांची गुलामगिरीच करतोय ना? ती करताना लाज नाही वाटत तुला? तो माझा प्रश्न आहे. माझ्या मनाला जे पटेल रुचेल तोच करतो हा साबाजी. साबाजी, अरे ज्या जातीत तू जन्माला आलास त्या जातीचा तरी अभिमान बाळ. अरे या मुसलमाने आपल्याला आपला मुलूक बळकावून आपल्याला गुलाम बनवला याचा तरी विचार कर. आपल्या धर्मावर गंडांतर आहे. आपला हिंदू धर्म समूळ नष्ट करून इस्लामी धर्म स्थापन करण्याचा या मुसलमानांनी जंग बांधलाय. अरे याचा तरी विचार कर. आपल्या आया बहिणीवर अत्याचार होतोय, मंदिराच्या जागी मशिदी होत आहेत. सारा हिंदू धर्म या मुसलमानांच्या जाचामध्ये बळी पडलाय. अरे याचा तरी विचार कर. साबाजी आपापसातले हेवे दावे बाजूला ठेवून आपण साऱ्या हिंदूने एकजुटीने एक दिलाने आवाज उठवून या साऱ्या मुसलमानांना आपल्या देशातून हाकलून देऊया. अरे हिंदू राज्याचे मान करी म्हणून आपण मानाने मिळवू. तुझ्या स्वराज्यातील मानापेक्षा त्या मोगल राज्यात मला मोठा मान मिळतोय. हे तुझं पांडित्य त्या तुझ्या अडाणी लंगोट्या मावळ्यांपुढे कर. हा साबाजी तुम्हा सर्वांचा फारसा जेवून मोकळा झालाय. हा साबाजी तुला आणि त्या शिवाजीला पुरता ओळखून आहे. सापाला किती दूध पाजलं तरी डौस करतो. कावळ्याला जरी दुधाने आंघोळ घातली तरी शेवटी काळा तो काळाच. तुझ्यासारखा मांगाला किती उपदेश केला तरी दुष्टपणा तुझा काही जाणार नाही. जा आराम करा. तुझ्या देशद्रोहाचं तोंड देखील पाहण्याची माझी इच्छा नाहीये. असं आहे काय? मग खेळ देवाचं नाव. जय भवानी. बाबाजी, हमारे हुक्म के वगैरे क्या कर रहे हो? जाओ. किल्लेदार साहेब, बाद में सुनेंगे तुम्हारी कैफियत. जाओ. क्यों कान्होजी, अभी आहे ना आता तो एका देशद्रोहाच्या हातून मृत्यू आला असता आणि मग माझा आत्मा अतृप्त आत्मा पिशाच्या उन्हीत गेला असता आणि ते देशद्रोहाचं सूड घेण्यासाठी इथंच वावरत राहिला असता. साबाजीच्या हातून मी तुला वाचवला खरा. मी सांगतो तसं वागला नाहीस. फुकटचा प्राणाला मुक्षील. बोल, तुला कसलं मरण हवंय? वीराचं. शिवराच्या मरणाने मला मरू दे. तुझ्याशी द्वंद्व युद्ध खेळून मला मरू दे. हो ना? त्या 2 प्रहरी सर्वांसमक्ष द्वंद्व युद्ध करून तुला मरण काळाची यातना पूर्ण करतो. माझी चावून ऐकली.
तो लपत चिपत माझ्या दिशेने येतो. सामाजिक नसेल ना छे. सामाजी पुन्हा धाडस करायचं नाही. केसर शिवाजी त्याच्यावर हजर आहे. कोण येत कसं माझा मृत्यू तर नाही ना. हे मृत्यू नाही, मित्र आहे मी तुमचा कान्होजीराव, मित्र. केसरजीराव तुम्ही हो, तुम्ही आलात. एवढं धाडस करून शाबास शाबास तुमच्या बहादुरीची. मिठी मारा. तुम्हाला शाबासकी आणि ती बहादुरी काही द्यायची असेल ना, ती मला देऊ नका. हा सारा सन्मान गिरवेदा आहे आणि निवांतपण मग तिला जी शाबासकी द्यायची असेल ती द्या. काय भयंकर साखळदंड आहे ती. बापरे. चला चला समाजाला या भयंकर जागेतून चला. जिल्हा तुमची प्रबळ गडाच्या गुहेशी वाट मध्ये. चला चला चला. त्यांनी सांचा टळून गेला तरी सुद्धा अजून कान्होजी रावांचा आणि बाबांचा पत्ता नाहीये. त्यांच्या सुटकेत काही विघ्न तर आलं नसेल ना. नाही, असं होता कामा नये. तसं जर का झालं तर मी नाही सहन करू शकणार. आई भवानी आता तुझ्या कृपेवरच माझी सारी भिस्त. माय भवानी तूच रक्षण कर त्यांचं. झेले
असंच म्हणणं. काय आहे छे बाई. बघ, हे भाग्य माझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाही मिळू नये असंच म्हणणं. मग खोटं आहे की काय? खरंच बोलतो. अगं तुझ्यासारखी सोबतीन मिळायला माझं पूर्वजन्मीचं भाग्यच असावं लागतं. आज तू होतीस म्हणून हा कान्होजी जिवंत आहे. तुझ्या धाडसाचं कौतुक करावं तेवढंच थोडं आहे. माझ्याकडे शब्द सुद्धा नाही येत. असं हे बघा, उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला. एवढं मोठं असं काहीच नाही केलं मी. प्रत्यक्ष आपल्या पतीचे प्राण वाचवणाऱ्या सावित्रीच्या जातीतली आहे मी. पण काय हो, तुरुंगात तुमचा छळ तर केला नाही ना त्या मांगाने? नाही तसं नाही, पण त्या साबाजीने मात्र हौस पैडून घेतली आपली. काय? हा, पण तो माझ्या हातून आता सुटणार नाही. आज मध्यरात्री प्रबळगडावर हल्ला करायचं ठरवलं आहे. आज रात्री त्या मुघलांची अशी काय लांडगे तोड करतो म्हणून सांगू. महाराजांचा माझ्यावरचा होय जाऊन ते प्रसन्नच व्हायला हवे. पण मला मात्र मोहिमेला न्यायला विसरू नका. हा अगं तुला तर नेणारच आहे. तुझ्याशिवाय आमची मोहीम यशस्वी होणारच नाही ना. हे हो काय? पण काय ग, हा आता आपण लग्न कधी करायचं? हे पहा, प्रबळ गडावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय कपाळावर बाशिंग बांधणार नाही आम्ही. मी तर बुवा गुडघ्यांना बाशिंग बांधून उभा आहे. हे पहा, आधी लग्न प्रबळ गडाचं आणि मग नंतरच आपलं. हा चालेल ना, पण हुंडा मात्र मी आताच वसूल करून घेणार. हुंडा? कसला हुंडा? 100 वेळा आलिंगन कानावर प्रेमाचे शपथ नाही हा तुम्हाला. मी आता बाबा आले ना की बाबांना तुमचं नाव सांगणार आहे. हे काय सांगणार आहे? 100 वेळा आलिंगन दिलं म्हणून? अहो काय छे बाई, मी ना तर खरंच बोलणार नाही तुमच्या गिरजा, बाबा. बाबा गिरजा, पुरी शाबास तुझी. केशाजीरावांनी सांगितली तुझी मला बात बरी. घराण्याचं नाव राखलंस. अगं तुझं धाडस आणि हुशारी पाहून फार आनंद झाला मला. पुरी, माझा सकोजी गेला आणि आपल्या घराण्याकडून स्वराज्याची होणारी सेवा अंतरली असं वाटत होतं आम्हाला. पण नाही, कान्होजीराव आणि येसाजीरावांसारख्या बादराने जे साध्य झालं नाही ते कर्तृत्व तू केलंस पुरी. घराण्याचं नाव राखलंस. आपलं छात्र धर्माचा देश त्या वैरांना दाखवून त्यांचे डोळे दिपवून टाकलेस. आता माझ्या मनात सळणार हे निपुत्रिकाचं खंत आता नाहीशी झाली. गिरजा, आता या क्षणी जरी मला मृत्यू आला ना तरी आनंदाने त्याचे स्वागतच करीन. बाबा, बाबा असं आनंदाच्या क्षणी अभद्र नका हो बोलू. मी मोठं असं काहीच केलं नाहीये, खरं सांगते. सगळं काही झालं ना की त्या माय भवानीच्या आशीर्वादाने झालं आणि आपल्यावरचं संकट मात्र टळलं. होय पुरी. कान्होजीराव, तुम्ही आणि ज्योतिजीराव रात्रीच्या हल्ल्याची तयारी करा. तोपर्यंत मी महाराजांना ही खबर देऊन पुन्हा तुमच्या मदतीला येईल. या तुम्ही आणि महाराजांना सांगा आज मध्यरात्री प्रबळगडावर मराठ्यांचा झेंडा फडकताना दिसेल आपल्याला म्हणा. ठीक आहे, ठीक आहे, येतो मी. या तुम्ही. आणि ज्योतिजीराव, हो बोला. तुम्ही तानाजीरावांना खबर द्या की आमची इकडे जय्यत तयारी झाली आहे. तुमचा आदेश मिळतात मोगलांवर तुटून पडू आम्ही. या तुम्ही. बरं, काही काळजी करू नका त्याची. आणि मी येतोच नको बरं. मध्यरात्री तुम्ही सुद्धा इथे बरं बरं या. तू काय करणार आहेस? काय करू? आता मगाशी राहिलेली 100 आलिंगण आणि 100 वेळा काय गिरीला, हा?
माणसाची भयान राहत नाही नाही पुन्हा भयान तेवढीच बेसू सिंह काही इष्ट तर कोसळणार नाही ना. संकटाची तमायात केसस याला नाही. प्रत्यक्ष काळाच्या नरडीचा झेप घ्यायला केसर सिंग तयार आहे. माहिती आहे मला नाव घेतलं इस्माईल खानला चौक्या पारे तपासायला पाठवलाय. त्याचा अजून पत्ता नाही. काय करावं तेच कळत नाही. इलाका साहब ताजा ताजा क्या हुआ? कहीं की भाग गया वो छोटा जी, वो पूरा कालो जी भी भाग गया. भागे? कैसे भागे? अब्दुल्ला क्या कर रहा था? उसका भी पता नहीं. उसको ढूंढने के लिए सिपाही भेजे हैं. साबाजी असं काय केला वो किले पर ही है. मुझे उसका भी शक आता है. उसको कई दिन खबर सुनाई तो बोला अच्छा हो गया कैदी भाग गया. मेरे से बहुत आकर के बात की उसने. आपके बारे में कुछ बोल रहा था उस दिन मैं उसकी गर्दन मारने वाला था, लेकिन कैसे सिंह ने मना किया. उसका यह नतीजा है. इसका नतीजा कैदियों के बदले वो साबाजी को ही तहखाने में रहना पड़ेगा. जाओ अब्दुल्ला को लेके आओ. लेके आओ. माफ करो हुजूर, माफ करो, माफ करो हुजूर. एक दफा रहम करो हुजूर, एक दफा रहम करो. गलती से चाबी कहाँ खो गई थी हुजूर, चाबी कहाँ खो गई थी हुजूर. इस्माइल ये हुजूर क्या मुगलाओ? माफ करो हुजूर, माफ करो, रहम करो, रहम करो हुजूर. माफ करो, रहम करो हुजूर, रहम करो, रहम करो हुजूर, रहम करो, रहम करो, माफ करो. अल्लाह के वास्ते माफ करो हुजूर, माफ करो, अजून हड्डी नरम झालेली दिसत नाही. माफ करो हुजूर. जाओ. नहीं नहीं हुजूर, नहीं नहीं, माफ करो हुजूर. एक दफा रहम करो हुजूर, एक दफा रहम करो. माफ करो हुजूर, माफ करो. बोलो बोलो कैदी कैसे भाग गए? खुदा जाने हुजूर, खुदा जाने. माफ करो, एक दफा रहम करो हुजूर. मुंबई के जरिए भेज दो इसे. हात चला किल्लेदार साहेब, हात चला. क्या हुआ? बराबर मराठ्यांचा हल्ला आला. पूर्वेकडच्या तुटलेल्या किल्ल्याला घोरपडी बांधून मराठ्यांनी किल्ल्यात प्रवेश केला. एक गोल वाटेनं मराठ्यांची तुकडे आतमध्ये येऊन पश्चिमेकडच्या दरवाजा त्यांनी खुला केलाय. प्रचंड पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे मावळी सेना आतमध्ये किल्ल्यावर बसते. आपल्या सैनिकांची तर लांडगे तोड चालू केलेली आहे. आओ जाओ साबाजी, हमले में घुस जाओ. मैं भी आता हूँ. एकही मराठा जिवंत सुटता कामा नये. अरे तुला शोधी संबंध दिला तुला तुझ्या शौर्याचा एवढा अभिमान आहे ना. चल ये पुढे, दाखव तुझी बहादुरी. एकूण मरायला तू इथे आलास तर या केसर सिंहाच्या तलवारीच्या तावडीतून अजूनपर्यंत कोणी सुटलेला नाही. हो मरायला तयार. नादान, अरे तुझ्यासारख्या भाडग्याच्या हातून मरायला हा तानाजी जन्माला आलेला नाही. चल ये पुढे, दाखव तुझी बहादुरी.
हा केसर सिंग आता शरणागती पत्करतो. नाही, निशस्त्रावर शस्त्र चालवणं आम्हा मराठ्यांच्या ब्रिजाला लांछनास्पद आहे. केशरसिंह, अरे तू सुद्धा बडा वीर आहेस, हे कबूल करावंच लागेल मला. आजपर्यंत भरपूर रणशूर मला मिळालेले आहेत, पण तुझ्या एवढा योद्धा मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही. असो, आता तू माझा कैदी आहेस, तुझा न्याय निवाडा खुद्द महाराजच करतील. चला रे, ए घेऊन जा याला, चला. चला, कडक बंदोबस्त ठेवायला, चला घेऊन याला. केसरशियाला शोधवतो. तूच सापडलास काय? दाखवतो आता. हो मारायला तयार. एक मिनिट पण लढाई करत नाही. संभाजीराव, या हरणखोराचा बंदोबस्त करण्याची महाराजांनी माझ्यावर जबाबदारी दिली. अगं, तुझ्यासारख्या मराठ्यांच्या मुलीच्या हातून जर या हरामखोराला मृत्यू आला ना, तर याची कीर्ती दिगंत गाजून हिंदूंच्या नरकात अगर मुसलमानांच्या जहन्नम मध्ये सुद्धा याला जागा मिळती नाही, तेव्हा याला माझ्याच हात मृत्यू होऊ दे. काय थांबा केसाजीराव, थांबा. आपला विजय झालाय. गडावर मराठ्यांचा झेंडा लावून चालू आहे मी. होय गिरजे, होय. चला, महाराज गडावर आले, आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया. चला. चला रे, याला घेऊन. माझ्या मावळ मर्दानो, आज तुम्ही आपल्या पराक्रमाची शर्त करून जयश्री केसर प्रबळगडासारखा अजिंक्य गड स्वराज्यात सामील केला. तुमच्या या पराक्रमानं आमचं ऊर अभिमानानं भरून आलं. आज आमची खात्री झाली, तुम्ही 72 मनात आणलं तर महाराष्ट्राचंच काय, पृथ्वीचं साम्राज्य देखील जिंका. तुमच्या पराक्रमाचं, त्यागाचं आणि स्वामी भक्तीचं मोल संपत्तीनं करता येणार नाही, शब्दानं वर्णन करता येणार नाही. आम्ही अंतर्यामी जाणणार. महाराज, माय भवानीच्या कृपेने आणि तुमच्या पायाच्या पुण्याने आमच्या हातून स्वराज्याची सेवा घडत आहे.
दौलतीची चाकरी बजावणं हे प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडत असताना देहधारा तीर्थी ठेवण्यातही मराठ्याला अभिमान वाटेल. स्वप्राणाचं मोल देऊन यापुढे आम्ही आपले सेवक स्वराज्य सेवा करू याची खात्री ठेवू. ज्योत्याजीराव, तुम्हा सर्वांबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे. आजच्या या शुभप्रसंगी तुम्हा सर्वांचा योग्य तो परामर्श घेणं हे आमचं ज्योत्याजीराव, तुमच्या मुलीचं मोठं कौतुक वाटतंय आम्हाला. आजच्या या भूमीत त्याच्यामुळेच यश प्राप्त होईल. महाराज, मी वेगळं असं काहीच केलं नाही. हा सगळा ताई जगदंबेचा आशीर्वाद. महाराज, आजच्या या कामगिरीबद्दल आपल्या सेवेतलाच एक सरदार तिला बक्षीस देण्याचं या ज्योतिरावांनी ठरवलंय. आणि महाराज, आपली त्याला पूर्ण संमती असावी. वा, असा कोण भाग्यवान सरदार आहे वो आमचा. या कान्होजीरावांबरोबर गिरजेचं लग्न करण्याचा विचार आहे ज्योतिरावांचा महाराज. वा, ही तर आनंदाची गोष्ट आहे. हे लग्न आम्ही आमच्या खास देखरेखीखाली पार करू. महाराज, या गोष्टी आपण पुरुषतेने करता येते, पण आजच्या लढ्यात काही लोक कैद केलेले आहेत. त्यांचा निवाडा आपण महाराजांनीच करावा अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे, आणा त्यांना आमच्या ते घेऊन या रे. महाराज, महाराज, मला एक वेळ क्षमा करा. या स्वराज्याशी मी गद्दारी केली. महाराज, खरोखरच मला एक वेळ क्षमा करून जीवदान द्या. स्वराज्य ग्रहाला देहांताशिवाय शासन नाही. पश्चाताप झालं तू स्वमुखानं कबूल करतोयस. एक वेळ जीवदान देतोय आम्ही तुला. पण ज्या पायानं हा शत्रूकडे चालून गेला पाय, ज्या हाताने याने सो बांधवांवरती हत्यार उपसलो तो हात एकदम कलम करून टाका. चाल घेऊन याला आमच्या नजरेत. चला रे, घेऊन जायला. आणि दुसऱ्या कायद्याला घेऊन या. महाराज, मला सरळ तोफेच्या तोंडी द्या. आता बुडा व्हायला लागलो तरी जिंदगीत आवरत नाही. जगून तरी काय उपयोग. उडवा मुंडी. बिजली, माझी बिजली. महाराज, तूर्त तरी मागण्याचा भेद मी रद्द केलाय. माझी बिजली मला दिसली. माझं प्रेम आहे तिच्यावर. आम्ही दोघं लग्न करणार आहोत. अरे मेरा बिरा, तुझी बिजली नाही आहे ती. मग अरे तुझ्या ज्योतिरावांची मुलगी गिरजा आहे. बहुत गलती हुई. बहन, बहन, माफ करो. महाराज, महाराज ह्या कार्यात त्यांनी खूप चांगली मदत केली. आपल्याला विनंती आहे की त्याला क्षमा करा. अब्दुल्ला, तू महाराजांच्या सेवेत राहतोस.
महाराज जर माझी शादी करून द्यायला तयार असतील तर मी एका पायावर तयार आहे. अब्दुल्ला, अरे आमच्या फौजेत पुष्कळ मुसलमान सैनिक आहेत. त्यातील एखाद्याच्या मुलीशी तुझी शादी लावून देऊ आम्ही. तर मग महाराज आजपासून मी आपल्या सेवेत दाखल झालो. तिसऱ्या कायद्याला घेऊन या. महाराज, हा किल्ल्याचा किल्लेदार केसर सिंह. केसर सिंह, तुम्ही जर स्वराज्यात सामील होत असाल तर पुन्हा याच किल्ल्याची किल्लेदारी आम्ही तुम्हाला सन्मानानं देऊ. राजे भोसले, तुमच्या देऊ केलेल्या या सन्मानाबद्दल मी खूप आभारी आहे. पण मी त्याचा स्वीकार करू शकतो. मी मुसलमान असलो तरी राजपुताचा रक्त माझ्या अंगात आहे. ठाण्याशी मी कधीच बेईमान होणार नाही. शाबास, खरा बहादर आहे. तुझ्या स्वामी निष्ठेवर आम्ही बेहद्द खुश आहोत. जा, तुला आम्ही स्वतंत्र केला आहे. तू आपल्याकडे धन्याकडे जाऊ शकतो. नाही महाराज, हा केसर सिंह असा अपमानित चिन्ह कधीच जगणार नाही. महाराज, आपणाला एक विनंती आहे. आमच्या कैदेत असताना या कान्होजी रावांना मी द्वंद्व युद्धाचं वचन दिलं. तेवढं वचन माझं पुरं करा. कान्होजीराव, तुम्ही या केसर सिंहावर द्वंद्व युद्ध खेळायची तुमची तयारी आहे? महाराजांचं कोणताही पाईप बुद्ध कधीच नाकारणार नाही. आपली आज्ञा द्या. शाबास, या केसर सिंहाला समशेर द्या. शाबास कान्होजीराव, तुमच्या या बहादुरीवरती आम्ही खुश आहोत. योग्य वेळी तुमचा सन्मान आम्ही करू. आजच्या शुभप्रसंगी तुम्हाला एवढंच सांगतो, या प्रबळ गडाची किल्लेदारी आजपासून चौथ्याजीरावांना देण्यात येत आहे. उद्या तास दरबारात त्याला किल्लेदाराची वस्त्र देण्यात येतील.